नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कॅमेऱ्यासमोर बोलायला तुम्हाला भीती वाटते. मग ही भीती दूर करण्यासाठी मी जे सायंटिफिक उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की तुमचा मेंदू कॅमेराला एक निर्जीव वस्तू मानतच नाही. सायन्स सांगतं की कॅमेराचा लेन्स हा आपल्या मेंदूला एखाद्या शिकाऱ्या प्राण्याच्या डोळ्यासारखा वाटतो, जो आपल्यावर नजर ठेवून आहे. म्हणूनच कॅमेरा ऑन झाला की तुमचे हातपाय गळतात, बोलायला तुम्ही घाबरता, तुमची जीभ जड होते आणि तोंडातून शब्द फुटत नाही. होतं ना असं मित्रांनो? पण मित्रांनो, काळजी करू नका. आज मी तुम्हाला कॅमेरा शायनेस घालवण्याच्या अशा 5 सायकोलॉजिकल आणि प्रॅक्टिकल ट्रिक्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की ज्या ट्रिक्स तुम्ही वापरल्यानंतर तुम्ही पहिल्याच दिवसापासून कॅमेरा समोर एकदम भन्नाट बोलायला लागाल. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. सायंटिफिक पहिला उपाय, दी गुगली आय ट्रिक. काय आहे? कॅमेराचा लेन्स हा भावनाशून्य असतो, हे आपण समजून घ्या. त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट ठेवणं मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे. यावर सर्वात भन्नाट उपाय म्हणजे कॅमेराच्या लेन्सच्या अगदी बाजूला तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राचा किंवा हसऱ्या चेहऱ्याचा छोटा फोटो चिटकवा किंवा बाजारात मिळणारे लहान मुलांचे गुगली आईज तिथे लावा. जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करता तेव्हा लेन्सकडे न बघता त्या फोटोकडे बघून बोला. तुमच्या मेंदूला वाटेल की तुम्ही एका जिवंत माणसाशी बोलत आहात आणि तुमचा हावभाव आपोआप मित्रांनो नॅचरल होत जाईल. 2. कॉग्निटिव्ह रिअप्रेझल म्हणजे हा हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा एक खूप मोठा मित्रांनो रिसर्च आहे. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की भीती आणि उत्साह या दोन्ही वेळी शरीरात एकच रिॲक्शन होते की ती हृदयाची ठोके वाढणे आणि घाम येणं. फरक फक्त आपण त्याला काय नाव देतो यात असतो. कॅमेरा चालू करण्यापूर्वी मला भीती वाटते असं म्हणण्याऐवजी मी खूप एक्साइटेड आहे असं स्वतःला मोठ्यानं 3 वेळा सांगा. तुमचा मेंदू त्या भीतीला पॉझिटिव्ह ऊर्जेत कन्व्हर्ट करेल. हे इन्स्टंट काम करतं, करून पहा. तिसरा टिप्स या ठिकाणी देईल, द पर्पजफुल गार्बेज रेकॉर्डिंग. म्हणजे काय की आपल्याला परफेक्ट टेक देण्याचं खूप प्रेशर असतं. यावर उपाय म्हणजे रेकॉर्डिंग सुरू केल्यावर पहिली 3 मिनिटे ठरवून एकदम बकवास बोला, काही अर्थ नसलेलं बोला, वेडवाकडे चेहरे करा आणि स्वतःवरच हसा. हे केल्यामुळं तुमच्यावरचं परफेक्ट दिसण्याचं प्रेशर पूर्णपणे निघून जातं. मित्रांनो, याला सायकोलॉजिकल मध्ये एक्सपोजर थेरपी म्हणतात. एकदा का तुम्ही कॅमेरा समोर सर्वात वाईट कसं दिसता हे तुम्ही पाहिलं की तुमची भीती ही निम्मी होते. 4. 1% रूल. नमस्कार मित्रांनो किंवा हॅलो एव्हरीवन असं म्हणणं आजच बंद करा. तुम्ही 1000 लोकांशी एकाच वेळी बोलत नाही आहात. जो माणूस व्हिडिओ बघतोच तो त्याच्या मोबाईलवर एकटाच बघतो. त्यामुळे संवादात नेहमी एकवचनी शब्द वापरा, जसे की तुम्हाला माहिती आहे का किंवा आज मी तुम्हाला सांगणार आहे. यामुळं पाहणाऱ्याला वाटतं की तुम्ही थेट त्यांच्याशी बोलत आहात. पब्लिक स्पीकिंग किंवा संवादाची कोणतीही माहिती देताना हा नियम खूप कामी येतो. 5. स्टेट चेंज आणि 10 मिनिटांचा नियम. मित्रांनो, कॅमेरा समोर बसण्यापूर्वी तुम्ही काय करता हे सर्वात महत्वाचं आहे. शांत बसून स्क्रिप्ट वाचत राहिल्यानं भीती वाढते. रेकॉर्डिंगच्या 10 मिनिटे आधी जागेवर उड्या मारा, स्ट्रेचिंग करा किंवा तुमचं आवडतं गाणं लावून मोठ्यानं गा. यामुळे शरीरात डोपामाइन रिलीज होतं, जे कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन कमी करत असतं. म्हणून मित्रांनो, तुमचा आवाज आणि चेहऱ्यावरील एनर्जी रेकॉर्डिंगमध्ये एकदमच दमदार दिसेल. कॅमेराची भीती ही जन्मजात नसते, ती फक्त एक मेंदूची सवय असते आणि या ट्रिक्सनं तुम्ही ती सवय अगदी सहजपणे मोडू शकता. म्हणून मित्रांनो, आजच कॅमेरा चालू करा आणि भन्नाट बोलायला सुरुवात करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.